हॅलो हॅलो एव्हरीवन. मी प्रसन्न आणि आज आपण डिस्कस करणार आहोत व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअपबद्दल. ठीक आहे. सो युजली व्होलॅटिलिटी काय आहे आणि मोस्टली ही व्हिडिओ बनवण्याचं मागचं रिझन हेच आहे की प्रत्येकाला असं वाटतं की फक्त डिरेक्शन्सने आपण ट्रेड्स बनवू शकतो युजली मार्केटमध्ये, राईट. एक तर मार्केट बुलिश केला पाहिजे किंवा बॅरिश केला पाहिजे. पण आज जी कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत ना, त्या कन्सेप्टमध्ये आपण व्होलॅटिलिटी काय आहे, त्याचे काही फॅक्टर्स किंवा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण जाणून घेणार आहोत आणि सोबत आपण त्यासोबत ट्रेड्स कशा घेऊ शकतो. इवन तर थोडाफार आपण स्ट्रॅटेजीज पण कव्हर करणार आहोत की व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअपवर कोणत्या स्ट्रॅटेजीज आपण डिप्लॉय करू शकतो आणि काय ओव्हरऑल त्याचा बेनिफिट आहे आणि युजली व्होलॅटिलिटी ट्रेडिंग कधी आपण केली पाहिजे आणि कोणता टाईम बेटर असतो, राईट. सो नक्कीच खूप मजा येईल हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर. डेफिनेटली व्होलॅटिलिटीबद्दल जे काही थोडीफार गोष्ट माहिती असेल ते नक्की काहीतरी व्हॅल्यू पण ॲड होईल. आणि इवन तर ज्याला माहिती असेल व्होलॅटिलिटी काय आहे किंवा त्याच्यावर ट्रेड्स कसे घेतात ते सुद्धा इझिली शिकू शकतील या ओव्हरऑल व्हिडिओमध्ये. ओके. सो नक्की येईपर्यंत बघा. डेफिनेटली मेन म्हणजे स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे, कारण कन्सेप्ट सगळ्याच्या क्लिअर असतात की हां मला माहिती आहे ते व्होलॅटिलिटी वाढणार आहे कमी होणार आहे, पण ट्रेड्स कसे घ्यायचे, स्ट्रॅटेजीज काय बनवायचे ते कोणालाच माहिती नसतात, राईट. सो सगळं कव्हर करणार आहोत. ओके. डेफिनेटली मजा येईल. सो सुरुवात करूया व्हाईट बोर्डपासून आणि फर्स्टली आपण ना बेसिक्सपासून जाणार आहोत. सो बेसिक्सपासून जायला प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर नाही, आपण सगळ्या ह्याच्यातला बेसिक्समधून गेलो आहे. टूल इव्हन आपण एक्सप्लोअर करत असतो ना, तरी पण आपल्याला बघतो की आपण बेसिक्समध्ये त्या टूल्सचं लॉजिक समजलं, राईट. सो आता आपण व्होलॅटिलिटीबद्दल समजतो, तर पहिला समजूया व्हॉट इज व्होलॅटिलिटी आणि त्या बेसवर कशा ट्रेड्स बनवायचे. ओके. सो सिम्पली जर मी ते व्होलॅटिलिटी, ओके ना थोडं मोठं करतो. सो व्होलॅटिलिटी काय आहे? व्होलॅटिलिटीला जर एक सिम्पल वर्डमध्ये जर मी बघायचं म्हटलं किंवा एक थोडा सिम्पल एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर व्होलॅटिलिटी म्हणजे इट्स अ मार्केट एक्सपेक्टेशन्स किंवा एक फिअर बोलू शकतो मी. ठीक आहे. एक्सपेक्टेशन काय की जेवढी जास्त व्होलॅटिलिटी तेवढा मोठा मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत. इधर ते बुलिश येणार किंवा बेरिश येणार, पण जास्त एक्सपेक्टेशन असतं की मार्केट मुवमेंट देऊ शकतो. फिअर का म्हणतात की लेट्स सी एक सिच्युएशन आपण बघूया की लेट्स सी कुठेही आपल्या ओव्हरऑल वर्ल्ड वाईडमध्ये कुठेतरी वॉर सिच्युएशन क्रिएट झालं. ओके. जसं इस्रायल वॉरच्या मध्ये चालू होतं, तसं लेट्स सी पुन्हा एकदा कुठेतरी वॉर सिच्युएशन क्रिएट झालं आहे, तेव्हा काय होतं ना, व्होलॅटिलिटी जी आहे ना ती वाढते, राईट. सो व्होलॅटिलिटी ही नेहमी स्टॉक्ससाठी नेगेटिव्ह असते आणि कमॉडिटीजसाठी वगैरे ती एकदम पॉझिटिव्ह असते. का? कारण एक लॉजिक सिम्पल आहे. लेट्स सी वॉर सिच्युएशन क्रिएट झाली तर आपल्या स्टॉक्सला किंवा करन्सीला त्याची व्हॅल्यू कमी होते, राईट. उद्या जर माझ्याकडे कोणते स्टॉक्स आहेत, मला स्टॉक्सला पण विचारणार आहे, पण माझ्याकडे गोल्ड असेल, सिल्वर असेल तर डेफिनेटली त्याला विचारणार, राईट. सो कमॉडिटीजसाठी व्होलॅटिलिटी कधीही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकते आणि जर मी स्टॉक्सबद्दल बघितलं, करन्सीबद्दल बघितलं किंवा इन्व्हेस्टमेंट्सबद्दल अदर इन्व्हेस्टमेंट बघितले नॅचरल रिसोर्सेस सोडून, सो त्यासाठी कुठेतरी एक नेगेटिव्ह व्होलॅटिलिटी असते, सेंटिमेंटचा हे असतो, इम्पॅक्ट नेगेटिव्ह असतो. ओके. सो म्हणजे ओव्हरऑल सांगण्याचं लॉजिक हेच आहे की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा मार्केट पडण्याचे चान्सेस जास्त असतात, मार्केट फॉल करण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. ओके. नाव लेट्स सी, जर व्होलॅटिलिटीचा उपयोग मी ऑप्शन्समध्ये करत असेल तर ऑप्शन्सवर त्याचा इम्पॅक्ट कसा येतो. सो सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया व्होलॅटिलिटीची जी असते ती असते मीन रिव्हर्टिंग. ओके. सो मीन रिव्हर्टिंग म्हणजे काही असं, व्होलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते. हो सॉरी, काही अशी, ओके. बघा, एक टॉप बनवणार, परत मीनकडे येणार, परत एक टॉप बनवणार, परत मीनकडे येणार. ओके. सो व्होलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते. ओके. जर तुम्ही याच्यात नीट पाहिलात ना, तर व्होलॅटिलिटीचा एक नेचर आहे, तो आहे स्टिकी नेचर. ग्राउंड लेवलला ना व्होलॅटिलिटी जास्त वेळ सस्टेन करते. इथे बघा, जर तुम्ही पाहिलात ना नीट, तर
लोअर लेवलला आहे ना व्होलॅटिलिटी खूप वेळ सस्टेन करते. ओके, सो पहिला कॅरेक्टरिस्टिक काय, इट इज अ मीन रिवर्टिंग इन नेचर. व्होलॅटिलिटी नेहमी मीन रिवर्टिंग असते. सेकंड काय, स्टिकी इन अ नेचर. लोअर लेवलला खूप वेळ जास्त वेळ व्होलॅटिलिटी सस्टेन करते. आणि जेव्हा जेव्हा ती हायर लेवलला जाते तेव्हा एक क्विक फॉल येतो व्होलॅटिलिटीमध्ये. जास्त वेळ सस्टेन नाही करणार. म्हणजे व्होलॅटिलिटी तुम्हाला कधी अशी नाही दिसणार, अशी वाढणीमध्येच मस्त सस्टेन करते हायर लेवलला, परत खाली आली, परत असं तुम्हाला ग्राफ नाही दिसणार कधी. ओके, सो पहिली काय आहे, मीन रिवर्टिंग. सेकंड काय आहे, इट्स अ स्टिकी इन अ नेचर. ओके, दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर व्होलॅटिलिटी जी असते ती प्राईजवर, व्होलॅटिलिटी प्राईजवर आहे ते नेगेटिव्ह इम्पॅक्ट करते. आणि व्होलॅटिलिटी जी आहे ना ती प्रीमियमवर. ओके, सो व्होलॅटिलिटीचा जो असतो तो प्राईजवर मोस्ट ऑफ द टाइम किंवा मोस्ट ऑफ द टाइम याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. आणि प्रीमियम जे ऑप्शन प्रीमियम असतात त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो. ओके, म्हणजे इनफॅक्ट काय जर मी बघायचं म्हटलं तर जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा ऑप्शन्स प्रीमियमचे प्राइजेस वाढतात, प्रीमियम प्राइजेस वाढतात. ओके, जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. कोणाचे वाढणार आता, फक्त कॉलचे वाढणार का किंवा फक्त पुटचे वाढणार का, दोघांचे वाढणार. कॉल अँड पुट दोघांचे प्रीमियम्स वाढतात. सो त्यामुळे बघा कधीही जेव्हा इवन द वॉर सिच्युएशन असेल किंवा रिझल्ट्स कंपनीचे असतील, अर्निंग डिसाईड होत असतील, तेव्हा ना व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट वाढतो. स्टॉक्सचे प्राइजेस, कॉल आणि पुट ऑप्शनचे प्राइजेस वाढतात. दॅट इज द रिझन. त्याचं रिझन हेच असतं की व्होलॅटिलिटीचा इफेक्ट. ओके, सो हा झाला सेकंड किंवा थर्ड कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता दुसरी गोष्ट म्हणजे चौथी जी आहे व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक ती आहे की व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो मॅक्झिमम इम्पॅक्ट असतो ATM स्ट्राईक्सवर. ॲट द मनी स्ट्राईक्सवर व्होलॅटिलिटीचा जास्त इम्पॅक्ट पडतो. ओके, व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट जो असतो तो ॲट द मनी स्ट्राईक्सवर जास्त असतो. सो लेट्स सी ATMवर का असतो, कारण ATM ही एक अनसर्टन स्ट्राईक्स आपण म्हणतो त्याला, कारण त्याची प्रोबॅबिलिटी जी क्लोज होण्याची असते ना ती 50-50 असते इन द मनी आउट ऑफ द मनी, राईट. सो त्याच्यावर जो इम्पॅक्ट असतो तो वेगळाच असतो. व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट प्रत्येक वेळी इम्पॅक्ट ATMवर जास्त असतो. ओके, नाव द थिंग इज हा सगळा कन्सेप्ट सांगण्यापाठचं रिझन हेच आहे अगेन की जोपर्यंत व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला क्लिअर नाहीत ना तोपर्यंत व्होलॅटिलिटीवर ट्रेड कसं घ्यायचं ते क्लिअर नसणार, राईट. सो जर हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर डेफिनेटली पुढे जाऊन जे आपण ट्रेड्स बनवणार आहात किंवा ट्रेड करणार आहोत ना ते डेफिनेटली यूज होणार तुमच्या एक कन्सेप्टसाठी किंवा अदर थिंगसाठी, राईट. सो लेट्स कम टू दी पॉईंट. ओके, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा मला समजलं की प्रीमियम्स वाढतात. जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी कमी होते तेव्हा तेव्हा समजलं मला प्रीमियम्स पडतात. ना व्होलॅटिलिटी वाढण्याने प्रीमियम वाढणार मला माहिती आहे, पण प्रीमियम वाढण्याने कोणाला प्रॉफिट होतो, कॉल बायरला की सेलरला? ऑफकोर्स कॉल बायरला, राईट. का, कारण जेव्हा जेव्हा प्रीमियम वाढणार तेव्हा तेव्हा त्याचा ओव्हरऑल जो प्रीमियम पे करायचा त्याच्यापेक्षा वाढला तर डेफिनेटली तो त्या प्राईसवर निघून जाणार, राईट. सो कॉल बायरसाठी आणि पुट बायरसाठी व्होलॅटिलिटी वाढण्याने फायदा असतो आणि तोच कॉल सेलरसाठी आणि पुट सेलरसाठी व्होलॅटिलिटी ड्रॉप झाल्यामुळे फायदा असतो, राईट. सो युजली जर मला ट्रेड बनवायची असेल तर इट इज नॉट सिम्पल की मी प्रत्येक स्टॉकमध्ये जाऊ किंवा त्याचा व्होलॅटिलिटी इम्पॅक्ट काय, त्याचा व्होलॅटिलिटी काय किंवा डेली मी ट्रॅक करून की त्याच्यात व्होलॅटिलिटीचे चेंजेस किती आहेत, राईट. विच इज डिफिकल्ट, राईट, कारण आपल्या FNO बास्केटमध्ये ऑलमोस्ट 182 FNO स्टॉक्स आहेत, राईट. सो प्रत्येक स्टॉक्सना जाऊन आयडेंटिफाय करणं, ट्रेड बनवणं इट इज नॉट दॅट मच सिम्पल, राईट. सो आपल्याकडे काही असे डेटा पॉईंट आहेत जे तुम्हाला व्होलॅटिलिटी बेसवर ट्रेड्स फाइंड आउट करायला हेल्प करतील. सो एकदा मी क्वांटसॅपची स्क्रीन ओपन करतो. सो क्वांटसॅपची होम स्क्रीन तुम्हाला ओके. सो क्वांटसॅपची होम स्क्रीन मला कशी दिसेल? ओके, सो आपल्याला काय करायचं, जर व्होलॅटिलिटी सेटअपवर जायचं असेल तर आपल्याला ट्रेडिंगवर यायचं आहे. ट्रेडिंगवर तुम्हाला इथे क्वांट मॉडेल्स मिळतील. क्वांट मॉडेलवर तुम्हाला इथे लास्ट आणि वॉल ट्रेड आहे.
ओके, सो मी वॉल ट्रेडरवर क्लिक करतो. नाव जे आता आपण इथे बघितलं की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा तेव्हा काय होणार, प्रीमियम्स वाढणार. जेव्हा जेव्हा शॉर्ट व्होलॅटिलिटी तेव्हा प्रीमियम्स कमी होणार, राईट. सो कोणत्या स्टॉक्समध्ये व्होलॅटिलिटी वाढते किंवा कमी होते कसं आयडेंटिफाय करतो, वॉल ट्रेडर त्यासाठी हेल्प करतो. सो लॉंग व्होलॅटिलिटीचा सिग्नल आणि शॉर्ट व्होलॅटिलिटीचा सिग्नल असे दोन सिग्नल इथे येतात. ओके, लॉंग मीन्स व्होलॅटिलिटी वाढणार आहे, शॉर्ट मीन्स व्होलॅटिलिटी कमी होणार आहे. कोणत्या स्टॉकमध्ये होणार आहे लॉंग व्होलॅटिलिटी, HDFC AMC मध्ये. सिग्नल IV काय आहे 28.25, सिग्नल डेट काय आहे 10/5/24. ओके, सो सिग्नल IV मीन्स त्या पर्टिक्युलर स्टॉकची ATM IV काय आहे ते तुम्हाला सांगतोय. ओके, सो लेट्स सी, मला समजलंय की मी तिकडे जाऊन लॉंग व्होलॅटिलिटी होणार त्या स्टॉकमध्ये जाऊन. सो मी काय करणार, ATM कॉल आणि पुट दोन्ही बाय करणार. ओके, दॅट मीन्स वॉट, मी एक लॉंग स्ट्रॅटेजी बनवणार. ओके, सो फायदा त्याचा असा होणार की लेट्स सी आज माझी व्होलॅटिलिटी आहे 28.25%. जसं दुसरा दिवस मार्केट ओपन आहे तसे ती शूटअप करा 30-35वर. सो काय होणार, शॉर्ट व्होलॅटिलिटी लॉंग व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट माझ्या प्रीमियमवर दिसणार आणि त्यामुळे प्रीमियम्स वाढणार. ओके, एक सिम्पल अजून एक सोप्या पद्धतीमध्ये मी घेतो, एकदा टूल्सवर येतो, ऑप्शन्स कॅल्क्युलेटरवर. ओके, लेट्स सी मी निफ्टी घेतो. एक जोपर्यंत आपण एक्झाम्पल घेतो ना तोपर्यंत आपल्याला समजणार नाही कसं चालू आहे. सो निफ्टी मी घेतो इथे. निफ्टीमध्ये लेट्स सी मी एक्सपायरी घेतो 16 मे. ओके, आणि स्ट्राईक मी घेतो ATM स्ट्राईक. सो आज 11 तारखेला जर मी रेकॉर्ड करतो तेव्हा विच इज ऑलमोस्ट मार्केट क्लोजिंग डे आहे सॅटर्डे आहे. सो मार्केट फ्रायडेला क्लोज झाले 2273ला. सो ATM माझा करंटली बनते 22,050च्या आसपास, राईट. सो लेट्स सी मी व्होलॅटिलिटी घेतोय 20%. ओके, 20%ची व्होलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये, एक्झाम्पलसाठी घेतो 20% आणि मी कॅल्क्युलेट करतो. ओके, यू कॅन सी जर हे सगळे इनपुट्स असतील ना तर माझा कॉल आणि पुटचा प्रीमियम किती होतोय 217.75 कॉलचा आहे आणि पुटचा किती आहे 194.70. ओके ओके, ना मी काय करतोय, पहिली केस घेऊया लॉंग वॉलची. मी व्होलॅटिलिटी 5% वाढवली, 20ची झाली 25, किती झाली 269 झाली आणि 246 जरी वाढला, प्रीमियम्स वाढले. आता शॉर्ट वॉलचं एक्झाम्पल, 25ची व्होलॅटिलिटी आता हे घ्या 269 आहे कॉलचा आणि 246 आहे पुटचा. आता व्होलॅटिलिटी झाली 15, प्रीमियम्स पडले. फक्त कॉलचे पडले का किंवा फक्त पुटचे पडले का, नाही, ते दोघांचे पडले, राईट. सो ATMचा इम्पॅक्ट असतो वेगळा, एक ऑलमोस्ट कधीही जास्त असतो जर मी व्होलॅटिलिटीचा बघितलं तर, आणि दोघांवर इम्पॅक्ट सेम पडतो, राईट. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला वॉल ट्रेडरमध्ये ना लॉंग व्होलॅटिलिटीचा सिग्नल येईल ना, दॅट मीन्स की IV पडणार, तिकडे जर तुम्ही लॉंग स्ट्रॅडल बाय करा, ATM कॉल अँड पुट बाय करा. ओके, आणि जेव्हा जेव्हा शॉर्ट व्होलॅटिलिटीचा सिग्नल येईल तेव्हा तेव्हा काय करायचं, ATM स्ट्रॅडल सेल करायचं. ओके, सो त्यामुळे काय होणार, जसा IV ड्रॉप होणार, मी कॉल आणि पुट दोघांचा सेल केला आहे. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट स्ट्रॅडल करू तेव्हा प्रीमियम्स पडणार, त्यामुळे काय होणार, आय विल बी अ प्रॉफिटेबल, माझा शॉर्ट पोझिशन प्रॉफिटेबल असणार. डिरेक्शनची जर भीती असेल तर हेज करून जाऊ शकता, शॉर्ट अँड बटरफ्लाय बनवा चालेल, आणि ट्राय करा की बटरफ्लाय बनवता किंवा शॉर्ट स्ट्रॅडल बनवा तरी चालेल, क्योंकि कारण BTST आपल्याला युजली करायचं आहे, राईट. सो जनरली जर सिग्नल आज आला असेल ना तर आपण तिकडे दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवतो, सेम डे ट्रेड नाही बनवणार आपण. ओके, लेट्स सी मला 10 तारखेला सिग्नल आले तर 10 तारखेच्या एंडिंगला मार्केट क्लोज होण्याच्या 5 ते 10 मिनिटं आधी किंवा मॅक्झिमम 15 मिनिटाच्या आधी मी जाऊन ट्रेड बनवणार. ओके, त्यामुळे काय होणार, ATM जनरली 5-10 मिनिटं तेवढा चेंज नाही होणार, राईट. पण जरी एखाद्या केसमध्ये चेंज झाला पण मॅक्झिमम टाइम आपण जेव्हा तिकडे जाऊन शॉर्ट स्ट्रॅडल बनवू किंवा लॉंग स्ट्रॅडल बनवू, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होणार तेव्हा IV फॉल किंवा वाढणार, त्यानुसार आपला PNL बघणार, राईट. आणि एक छोटंसं अजून डिटेलमध्ये गेलं तर मी सजेस्ट करेन की ट्राय टू गो विथ दी शॉर्ट व्होलॅटिलिटी ट्रेड्स. शॉर्ट वॉल ट्रेड्समध्ये जास्त जा, कारण त्याचं नेचर बघा, व्होलॅटिलिटीचा नेचर जो आपण बघितला ना, स्टिकी नेचर असतो. ग्राउंड लेवलला तो खूप वेळ सस्टेन करतो, राईट. सो स्टिकी नेचर असल्यामुळे काय होणार की लॉंग व्होलॅटिलिटीमध्ये सिग्नल मिळत असेल तर त्याने 2-3 दिवस जर
टाइम घेतला राईट की व्होलॅटिलिटी वाढण्यामध्ये तुमचा थीटा डिकेवर कुठेतरी पोझिशन्स इम्पॅक्ट होतील राईट. सो त्याच्यामुळे काय होणार तुमचा PNL जो आहे तो नेट लॉसमध्ये जायला सुरुवात होणार राईट. सो ट्राय टू गो विथ दिस शॉर्ट वॉल ट्रेड, कारण व्होलॅटिलिटी एकदा शूटअप झाली ना तर जास्त सस्टेन नाही करते, लगेच फॉल देते. सो त्याचे जे चान्सेस आहेत ट्रेड बरोबर जाण्याचे त्याची कुठेतरी वाढते आपले चान्सेस राईट. सो ट्राय टू गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड्स रॅदर दॅन दी गो विथ दी लॉंग वॉल ट्रेड्स. ओके. आणि जर एखादा मेन निफ्टी जर निफ्टी होतं सन टी व्हीवर बघा खूप चांगला रिझल्ट आला ह्याचा ओव्हरऑल व्होलॅटिलिटीचा. सो रिसेंट सिग्नल 21.3च्या आसपास दिलेला, त्याच्या आधी पण एक ओव्हरऑल चांगला रिटर्न आहे व्होलॅटिलिटीचा सन टी व्हीवर तरी. इवन जर मी निफ्टीचं बघायला गेलं तर निफ्टीवर लेट्स सी कुठे इम्पॅक्ट आहे का व्होलॅटिलिटीचे सिग्नल्स. सो निफ्टीवर पण विच इज फाईन खूप लॉंग वॉलचे सिग्नल, शॉर्ट वॉल बघा खूप चांगले चालले आहेत. रिझन बघा मी म्हणालो ना लॉंग आणि शॉर्ट वॉलचे हेच रिझन आहे. लॉंग वॉलचं सिग्नल आलं बघा 22 तास, 2 दिवस मोमेंटमने आलं, 1% वरती ड्रॉप पण झाली. सो प्रीमियम्स पण तिकडे तुमचे कमी होऊ शकतात बिकॉज ऑफ थीटा ॲज वेल राईट. पण शॉर्ट वॉल ट्रेड बघा 28चा आला आहे, 29ला लगेच चालला आहे, 29ला एक्झिट पण दिलं 4.5%चा ड्रॉप देऊन राईट. सो रिझन बिहाइंड इज दॅट शॉर्ट वॉल ट्रेड ह्यासाठीच आपल्याला करायचं आहे कारण तो जास्त वेळ सस्टेन नाही करत एक लेवलनं. सो ट्राय टू गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड. आणि जनरली स्ट्रॅडल विकायचंच आहे. मोस्ट ऑफ द जण विचारतील स्ट्रँगल विकलं तर काय, स्ट्रँगल चालेल पण बघा OTMवर ना तेवढा इम्पॅक्ट नाही येणार राईट. आणि ATMवर जास्त इम्पॅक्ट, आणि जनरली याच्यातनं डिरेक्शनवर आपण बेट करतच नाही आहोत. सो ट्राय टू गो विथ दी शॉर्ट स्ट्रॅडल. 1-2 दिवसाची जास्तीत जास्त ट्रेड आणणार, जास्तीत जास्त 3 दिवसाची ट्रेड असणार व्होलॅटिलिटीवर, कारण डिरेक्शनचा रोलच इथे नाही आहे, फक्त व्होलॅटिलिटीचा रोल आहे. सो ट्राय टू गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड्स. आणि 2-3 दिवस बस, 3 दिवसापेक्षा जास्त असेल तर काढून टाका, इवन तर तुमचा शॉर्ट वॉल ट्रेड असेल किंवा लॉंग वॉल ट्रेड असेल. ठीक आहे. आणि थोडं अजून जर मी सांगायचं म्हटलं तर प्रॅक्टिस करावी लागेल, अजून काय नाही, जेवढं जास्त प्रॅक्टिस करणं, कारण व्होलॅटिलिटी ना खूप कमी जणांना ट्रेड करता येते, पण डेफिनेटली एकदा कन्सेप्ट समजले तर खूप चांगला आउटपुट येतो. सो जनरली कधी कधी कंपनीचे रिझल्ट्स असतात. आता जस्ट मी आता रेकॉर्ड करते तेव्हा इलेक्शनचा टाईम आहे. सो इलेक्शनच्या टायमाला खूप व्होलॅटिलिटी वाढलेली असते राईट. सो त्यावेळेस पण तुम्हाला खूप युजफुल आहे त्या गोष्टीचा. इवन दो जेव्हा डिसेंबरच्या आसपास आहे ना पण रिझल्ट असतात डिसेंबर किंवा आता पण रिसेंटली एप्रिलच्या आसपास रिझल्ट होते राईट, तेव्हा पण युजफुल आहे. सो व्होलॅटिलिटी एक फॅक्टर आहे ज्याच्यातून तुम्ही एक चांगला एक्सपेक्ट रिटर्न पण करू शकता राईट. सो दॅट इज द थिंग. डेफिनेटली खूप चांगली कन्सेप्ट आहे, एकदा फक्त तुम्हाला यूज करायचं आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला ट्रेड्स घ्यायचे आहेत. ओके. जर काही क्वेरीज वगैरे असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, टीम आहे तिकडे सपोर्ट करायला. आणि इवन तो जर काही क्वेरीज असेल तर सपोर्ट टीमवर पण ट्रेस करा राईट, की या कन्सेप्टवर ही क्वेरी. सो डेफिनेटली टेक्निकल टीम पण आहे आपली तिकडे, सो ती हेल्प करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा कसा वाटणार. आणि इवन तो जर तुम्हाला काही नवीन कन्सेप्ट जाणून घ्यायचे असतील स्पेशली इन मराठी राईट, सो आपण सिरीज सुरू केली मराठीची, सो स्पेशली मराठीचे जर काय असेल तर नक्की कमेंट करा, आपण नक्की त्याच्यावर ट्राय करू व्हिडिओज बनवणे. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. बाय बाय.